नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे, इतर आरोपी हलवता आणि मोकाचे आरोपी इथे ठेवता असं धस म्हणालेत। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना एका जागी ठेवू नये अशी मागणी आम्ही करणार आहोत असं सुरेश धस म्हणाले। जेल प्रशासनाच्या बाबतीत काही तक्रारी निश्चित आहेत, तर त्याचे काही पुरावे हाती येत आहेत। पुरावे हाती आल्याच्या नंतर विविध पुरावे आम्ही त्याच्या बाबतीतली तक्रार करू। मात्र दहशत कायम आहे असं आणि यांचं इथल्या बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेच्या सगळे आरोपी, मोकाचे आरोपी इथं का ठेवतात? तुम्ही इतर आरोपी हलवतायत आणि मोकाचे आरोपी एका जागेवर ठेवतायत आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये तुळजापूरपेक्षा सुद्धा मोठा एमडी ड्रग्सचा रॅकेट असल्याचा आरोप माजी आमदार आणि भाजपचे नेते असलेल्या सुजितसिंह ठाकूर यांनी केलाय। ड्रग्सची पाळंमुळं शोधून काढून कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ड्रग्स प्रकरणातील आरोपींची बँक खाती गोठवावीत, तसंच या प्रकरणातील म्होरक्याला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं। ड्रग्सचं प्रकरण खरं तर आपली पिढी बर्बाद होणार आहे, एक तरुण पिढी। आणि याच्यात पोलिसांनाही माझं सांगणं आहे, याच्यात कोण आहे, कोणाचा आहे, कोण किती मोठा माणूस त्याच्या पाठीशी आहे याची कसलीही तमा न बाळगता याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याच्यात माझी मागणी नाही झाल्यास मी हा प्रश्न मी शेवटपर्यंत ढासाला लावल्याशिवाय राहणार नाही। मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे, तर शीख मळ्यामध्ये शिरलेला बिबट्या अजूनही मोकाट आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दुसऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं पिंजरा लावलाय, त्यात बिबट्या कधी अडकतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। विदर्भातील थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या चिखलदरा या ठिकाणी तापमानात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। चिखलदऱ्याचा पारा हा 37 डिग्री पार गेलाय, त्यामुळे हिल स्टेशनची वाटचाल ही हिट स्टेशन अशी झाली आहे। तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे रस्त्यावरती शुकशुकाट आहे, एकही पर्यटक दिसून येत नाहीये। चिखलदरा इथल्या भीमकुंड, पंचबोल पॉइंट, गाविलगड किल्ला, वन उद्यान या भागात पर्यटन स्थळावरती नेहमीच गर्दी असते, मात्र यावर्षी या भागात शुकशुकाट दिसतोय तापमानामुळे। चिखलदऱ्याच्या भीमकुंड पॉइंटवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडी यांनी। विदर्भाचं नंदनवन समजलं जाणारं चिखलदरा हे महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळावर एरवी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। मी सध्या चिखलदऱ्यातील भीमकुंड या पॉईंटवर आणि भीमकुंडवर जर बघितलं आपण तर या ठिकाणी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात धबधबे वाहत असतात, त्यामुळं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते। मात्र गेल्या काही दिवसापासून यावर्षी अमरावतीचं तापमान जे आहे जवळपास 44.6च्या वर पोहोचलेलं आहे आणि अमरावतीसोबतच नजीक असलेल्या चिखलदरा या पर्यटन स्थळाचं देखील तापमान जे आहे ते जवळपास 35-36 डिग्रीच्या वर गेलेलं आहे आणि त्यामुळं पर्यटक जे आहे या ठिकाणावर पोहोचू शकतो। हा भीमकुंड पॉईंट आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲडव्हेंचर पार्क निर्माण करण्यात आलं। या ठिकाणी जायंट स्विंग आहे, स्काय सायकलिंग आहे आणि झिपलाईन आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी येत असतात। मात्र आता वाढत्या तापमानाचा जो फटका आहे तो या पर्यटन व्यवसायाला बसलेला आहे। पर्यटक या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकही पर्यटक या ठिकाणी आलेले नाही, पर्यटकांनी पूर्णपणे या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे। सोबतच आपण पाहू शकतो या ठिकाणी खरंच छोटे मोठे जे व्यावसायिक असतात त्यांचे या ठिकाणी दुकान असतात, मात्र दुकानं देखील या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। एकूणच वाढत्या तापमानाचा फटका जो आहे तो या चिखलदऱ्यातील जे व्यावसायिक आहे, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा छोटे मोठे व्यावसायिक असतील किंवा टुरिस्ट गाईड असतील, या सर्वांना या वाढत्या तापमानाचा फटका जो आहे तो फटका बसलेला आहे। सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।